सहज गंमत गमत गमत करतोय. गंमत अर्जुन, शाळा कॉलेजात ठीक होतं, पण आता मधुभाऊ आले, त्यांच्या समोर तरी मोठ्या मुलासारखं वागा. हो जाऊ द्या हो. या सगळ्यांनी आपल्यातलं मूल जपलंय ही केवढी मोठी गोष्ट आहे माहितीये का? इथे सगळ्यांना वाटतंय की मी बालपण जपतोय. मी खरं तर माझ्या मित्राला जपतोय. सगळ्यांसमोर इतके रेस्टलेस होणं बंद कर. ते अजून आल्या का नाही घ्यायला पाहिजेत ना. अर्जुन, अरे असं काय बघतो सायलीकडे पहिल्यांदा बघितल्यासारखं? हल्ली हा जरा जास्तच विचित्र वागतोय नाही. हल्ली हा कधी नॉर्मल असतो. याची दोन टोकं असतात, अति गंभीर नाहीतर अति विचित्र. खरं आहेस स्मिते, या घरात ना तू फक्त एकटीच नॉर्मल आहेस, बाकी सगळे असे आहेत आपले. त्याने ग्रीन साडी नाही नेसली रे. सगळं संपलंय आता. नाश्ता करून घ्या. मिसेस सलीनी माझ्या फेवरेट कलरला काही व्हॅल्यूच दिली नाही, म्हणजे त्यांना नक्कीच माझ्याबद्दल काही वाटत नाही. यांना काय झालं? प्रयत्न कर तुला प्रयत्न खूप महत्वाचा आहे. आठवो त्या माणसाचा चेहरा. शांत व्हा वहिनी, शांत व्हा. बाबा 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 प्लीज, मला आईच्या जीवापेक्षा काही महत्वाचं नाहीये. तुम्ही प्लीज याला जायला सांगा प्लीज. आणखी थोडा प्रयत्न कर, थोडा कर. आठवेल तुला, पण प्लीज प्रयत्न कर. आज यांच्या मनातलं जाणून घेण्याची चांगली संधी मिळाली होती, पण नेमकी मला यांच्यासाठी हिरवी साडी नेसून येता आलं नाही. पण हिरव्या रंगाचा वापर तर मी नक्कीच करणार आहे. यांच्यासाठी हिरव्या रंगाचा कुठला पदार्थ बनवता येईल? सलिते, सगळं आवरू? हो विमलताई, आपल्याकडे पालक आहे का? हो आहे ना फ्रीज मध्ये, देऊ तुम्हाला? हो द्या. पालकाचं थालीपीठ करणार आहे मी आज. अरे वा, सायली मस्त बेत आहे. पालकाचं थालीपीठ खूप दिवसांनी खाणार आहे मी. छान छान. विमल, जरा तेल घेऊन येतेस का ग बाई? आज माझे पाय खूप दुखत आहेत. चला ना, मी मालिश करूनच देते. आले. बोल कुसुमताई. तूच बोल. आज काही प्रगती आहे का? तू बोललीस का त्या चिडक्या बिब्याशी? हो, प्रगती मला करायचीच आहे का कुसुमताई, पण मला अजूनही त्यांच्या मनात काय आहे ना हे जाणून घेता येत नाहीये. आणि आज तर मी खूप जवळ पोहोचले होते, तरी काही करू नाही शकले. म्हणजे आता काय झालं? आता आज मला कळलं की यांना लहानपणापासून हिरवा रंग खूप आवडतो, म्हणून मी ठरवलं की यांच्यासाठी खास हिरव्या रंगाची साडी नेसेन. आणि मला हिरव्या रंगाची साडी सापडली, पण नेमकी अरे देवा, साडी पदरावरच विरली होती. आता साडी बरेच दिवस तशीच राहिली ना, ती होतं असं कधी कधी. आणि खरं सांगू कुसुमताई, यांना आवडते ना म्हणून मी खास तशी फाटकी साडी नेसली पण असते, पण अगदीच पदरावर दिसत होती ग, म्हणून नाही नेसू शकले. आणि अशा भरल्या घरात फाटलेली साडी नेसणं मनालाही नाही पटलं माझ्या. नशीब माझं. नाही तर चिडक्या बिब्याला तो रंग आवडतो म्हणून ती फाटकी साडी नेसली असतेस तू. अगं पण नाही नेसली ना कुसुमताई. हा, पण अजून एक गोष्ट माझ्या मनात चालू आहे. हा, आता काय? हे बघ, म्हणजे त्यांना हिरवा रंग आवडतो ना म्हणून हिरव्या रंगाची साडीच नेसली पाहिजे असं काही नाहीये. माझा स्वयंपाक अजून व्हायचा आहे आणि आज मी स्वयंपाकात खास हिरवा रंग वापरून काहीतरी बनवायचं ठरवलंय. साष्टांग दंडवत आहे बाई तुला.
अगं 1.5 वर्ष झाले तू त्या माणसाबरोबर एका खोलीत राहते, त्याच्याशी आपलं मन मोकळं करते, हक्काने रागवते त्याच्यावर. आता प्रेम व्यक्त करायची वेळ आली तर तुझी दातखीळ बसली. कदाचित हेच प्रेम असेल कुसुमताई. मी त्यांना माझ्या मनातलं काहीच सांगू शकत नाहीये. माझं त्यांच्यावर प्रेम आहे हेही बोलू शकत नाहीये. हेच प्रेम असेल. आणि खरं सांगू कुसुमताई, माझ्या मनात त्यांच्याबद्दल जी हुरहुर आहे, त्यांच्या बाबतीत जी ओढ आहे ना, ती खरंच खूप गोड आहे अगं. हे बाई, मला नाही कळत यातलं काही. मी तुझ्यासारखी कधी प्रेमात वगैरे नाही पडले, पण तू ना त्या चिडक्या बिब्याच्या मनात काय नाही काढून घे आणि एकदाची तुझी दातखीळ सुटू दे. सुटेल कदाचित आजच. काय ते कळू मला. हा, आणि ऐक, मधुभाव दुखावले जाणार नाही याची काळजी घे ग. कुसुमताई, मला त्यांची काळजी नसेल का ग? बरं, नंतर बोलू मी आता तुझ्याशी. हो, जा बाई. स्वयंपाकघरातल्या हिरव्या मिरच्या, हिरवा पालक, हिरवी कोथिंबीर, हिरवी कैरी सगळे तुझी वाट बघत असतील ना, त्याच्यावर हल्ला बोल एकदाचा. हिरवा रंग, गरमागरम थालीपीठ, पालकाची थालीपीठ. अरे वा, पालकाचं थालीपीठ. मला पालकाचं थालीपीठ ना प्रचंड आवडणारा पदार्थ आहे. काय खमंग सुवास सुटलाय. मी कुणासाठी थांबणार नाही. या मी लगेच खायला सुरुवात करणार आहे. मला फारसं आवडत नाही, पण 2 वाढ मला, मी खाईन. मी यांच्यासाठी एवढा हिरव्या रंगाचा घाट घातलाय, पण हेच अजून खाली आले नाहीयेत. सौबाळा, पालकाचं थालीपीठ एवढं खमंग झालंय ना, तोंडात टाकल्या विरघळतं. सायली, तू पण बस ना. बस ना सलिते, मी वाटते तुम्हाला. नाही, हे अजून आले नाहीयेत ना. मी यांना पटकन बोलावून आणू का? चैतन्य भाऊजींना पण बोलवते. म्हणजे ते दोघं ऑफिसात गेले नाही? नाही, वरती बसून काहीतरी काम सुरू आहे त्यांचं. आणि हे एकदा कामात असले की यांना खाण्यापिण्याचं भान राहतच नाही ना. मी पटकन बोलावून आणू का यांना? आलीच. बघितलंस ना तू? बघितलंस ना? ते मुद्दाम करत असतील का असं? म्हणजे मी त्यांना अजिबात आवडत नाही. अरे असं काही नसेल. अरे म्हणजे मी त्यांना इतक्यांदा सांगितलं ग्रीन माझा फेवरेट आहे, माझा फेवरेट कलर आहे ग्रीन. मी ग्रीन शर्ट सुद्धा घातलं, पण त्यांनी ग्रीन साडी नाही नेसली रे. आत्ता कळलं मला काय झालं. काय? आपण ना खूप जास्त वेळा त्यांना सांगितलं ग्रीन 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 ग्रीन, मग त्यांना संशय आला असणार ना तुझ्यामुळे. माझ्या तुझ्यामुळे झालं. एक तर तू लेट येतोस आणि त्यांच्या समोर रोबोट सारखा ग्रीन 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 करत असतो. अरे मी काय मी काय. खाली येत आहे ना दोघे, सगळे वाट बघतात. चला ना खाली खायला. हो आलो ना. चल, नाही यायचं मला, भूक नाही. येस, वागू नकोस, जरा नॉर्मल वाग. चल खाली पड. हो, थोडं तरी खाऊन बघा. भूक नाहीये. येतोय तो खाली येतोय. चल आपल्याला खाऊन परत ऑफिसला जायचंय. चल जातो का? जा, तुला भूक लागली ना, जाऊन खा. तुझं खाऊन झालं की मला सांग, मग आपण ऑफिसला जाऊया. ओके? हो, गरमागरम थालीपीठ केली आहेत. एकदा सांगितलं की मला खायचं नाहीये, भूक नाहीये मला. संपलं विषय. अर्जुन ऐक तरी. जा, तू खा. जस्ट लीव्ह मी अलोन. जा. ठीक आहे. अर्जुन सर जेवायलाच नाही आले तर त्यांना कसं कळणार की मी त्यांच्यासाठी हिरवं थालीपीठ बनवलंय? कमालच झाली. कॉन्ट्रॅक्ट दोघांचं, लग्न दोघांचं, प्रेम दोघांचं, आणि सगळी चिडचिड माझ्यावर. अरे याला काय अर्थ आहे? तेव्हा शांतपणे विचार कर. तेव्हा काहीतरी आठवायचा प्रयत्न कर ना, काहीतरी आठव. ते त्यांना कसले कपडे घातले होते, कशा पद्धतीचे होते, त्याच्यावरून तो कुठला होता ते कळेल. म्हणजे त्याचा चेहरा, मी म्हटलं काही मार्क, काहीतरी डोळे, केसांचा रंग, काहीतरी आम्हाला कळतंय बघ, तू तिच्या प्रेमापोटी हे सगळं करतोय, सगळं कळतंय, पण अरे तिची अवस्था बघ ना, तिला कसं होतंय. कोण आणि तिला माहित असतं, काही आठवत असतं, तिने आधी सांगितलं नसतं का बाबा? बघ ना प्रतिभा, म्हणजे आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. तू बघ, तुला जमेल तेवढा प्रयत्न कर, पण ते पण त्यावरच अवलंबून आहेत ना. तुझं वर जायचं ठरलं म्हणजे ठरलंच आहे. वहिनी शांत व्हा, शांत व्हा वहिनी. ठीक आहे सुमन, येऊन जा तिला खोलीमध्ये. हो, चला वहिनी, चल.
सॉरी वैभव, उगाच तुझा वेळ वाया घालवला. काही हरकत नाही सर. मॅडमची तब्येत पण ठीक नाहीये. त्यांना बरं वाटलं ना मग मी येईन. थोडी शांत झाली ना की पुन्हा प्रयत्न करू आपण. ठीक आहे सर. काही झालं तरी तिचा चेहरा जाणणारा माणूस आपल्याला सापडायला हवा. हो सर. येऊ सर. भूक लागली ना? मला माहित होतं तुम्हाला भूक लागणार. भूक लागली ना? मला माहित होतं तुम्हाला भूक लागणार. मी गरमागरम थालीपीठ लावलंय, लगेच आणते. मी कधी म्हणाल मला भूक लागली आहे? ऑफिसला जायचं उशीर होत आहे. अहो पण थोडं तरी खाऊन जा ना. तू खात बस. मी चाललो ऑफिसला. नाही माझं झालंय, निघतोच मी. खाऊन जा ना थोडंसं. डबा भरून देऊ का? निघतो मी. अहो पण मस्त झाले थालीपीठ. येतो. मी इतकं खपून हिरवं थालीपीठ बनवलं आणि यांनी साधं डुंकूनही बघितलं नाही. नका खाऊ. मीही नाही खाणार. विमल, नवरा जेवत नाहीये म्हणून बायकोही जेवत नाहीये. पूर्णाई, अहो यालाच तर खरं प्रेम म्हणतात. ओके. काय चिडचिड करतोस? शांत ना. खायचं ना तुला. हा चल. या नवरा बायकोंच्या पोटात पालकाचा एकही घास गेला नसला तरी जेवण बाई माझ्या अंगावर आले.